नमस्कार फ्रेंड, मी राधिका तुमचं स्वागत करते माझ्या राधिका रेसिपी मराठीमध्ये। मी आज बनवणार आहे कोबू, ती पण अगदी नवीन पद्धतीने। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। चला तर आपण बनवूया कोबू। इथं मी कोबू बनवण्यासाठी 200 ग्राम कोबू घेतलेला आहे, कापून घेतला। हे कोबू मी अगदी चुलीवरती जसं बनवतो ना अंगाच्या पाण्याने, तसंच कोबू बनवणार आहे। त्यासाठी मी इथं 200 ग्राम कोबू कापून घेतला। कोबू मध्ये घालण्यासाठी मी इथे 1 टमाटा कापून घेतला आणि 1 कांदा बारीक कापून घेतलेला आहे। कोबू मध्ये वाटण घालण्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, थोड्याशा लसूण, अद्रक आणि खोबरं, आणि त्याच्यावरूनच आपण ही कोथिंबीर सुद्धा बारीक करून घेणार आहोत मिक्सर मध्ये। आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण हे सगळं वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं टाकून देऊ। याच्या सोबतच मी कोथिंबीर सुद्धा वाटून घेणार आहे। आता यामध्ये याच्यावरूनच मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकते। आता हे वाटण आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊ। आता मी इथे वाटण मिक्सर मध्ये वाटून घेतलेला आहे। आता आपण कोबू बनवायला सुरुवात करू। पहिले ही कोबू धुवून घेऊ चांगली स्वच्छ पाण्याने। आता मी इथं गॅसवरती कढाई ठेवली। कढाईमध्ये 2 पळ्या तेल टाकते। हे तेल आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं। आता इथे तेल गरम झालेलं आहे, आपण तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकू आणि अर्धा चमचा जिरा टाकू। आता हे चांगले कडकडलेत। आता यामध्ये आपण जो बारीक कापलेला कांदा आहे ना, तो कांदा टाकून देऊ। आता हा कांदा आपण चांगला परतून घेऊ, हलकासा लाल होईपर्यंत। आता इथे आपला कांदा हलकासा परतलेला आहे। आता यामध्येच आपण जे वाटण केलेलं आहे ते टाकून देऊ। आता हे वाटण सुद्धा आपण चांगलं परतून घेऊ। आता इथे आपलं वाटण मी चांगलं परतलेलं आहे। यामध्ये आपण कापलेला टमाटा टाकून देऊ। हा टमाटा बी आपण चांगलं वाटण मध्ये मिक्स करून घेऊ। हा टमाटा बी आपल्याला चांगला परतून घ्यायचा वाटणामध्ये। आता इथे वाटणामधलं आपण थोडंसं पाणी टाकून देऊ। 2 मिनिटं हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं। आता इथे आपला मसाला चांगला परतलेला आहे। आता या मसाल्यामध्ये आपण हळद टाकून देऊ थोडीशी। या हळदला सुद्धा आपण चांगलं एकदा हलवून घेऊ। आता यामध्ये आपण धुतलेला कोबू टाकून देऊ। आता कोबू आपण चांगला हलवून घेऊ। आता इथे आपण हा कोबू मसाल्यामध्ये चांगला हलवून घेतलेला आहे। आता या कोबूवरूनच आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकून देऊ। तर मी इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे भिजून। 1 तासभर मी ही डाळ भिजून घेतलेली आहे। आता ही डाळ आपण याच्यामध्ये कोबूमध्ये टाकून देऊ। डाळीने कोबूला एक वेगळी चव येते। आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊ, चांगलं हलवून घेऊ। ह्या कोबूमध्ये मी पाणी नाही टाकणार, मी हे कोबू अंगाच्या पाण्याने शिजून घेणार आहे। अगदी गावाकडे जसे आपण कोबू बनवतात ना, तीच कोबू मी इथे बनवणार आहे। त्यामुळे मी इथे पाणी टाकणार नाही कोबूमध्ये। आता या कोबूवरती मी झाकण ठेवून देते।
आणि यामध्ये जे ताट आहे वरचं त्या ताटामध्ये पाणी टाकते। वरून ताटामध्ये बरंच पाणी टाकायचं। आपल्याला ही कोबू एकदम कमी गॅसवरती शिजून घ्यायची 7 ते 8 मिनिटं। कुठेही गॅस जास्त करायचा नाही। आता तुम्ही बघू शकता आपण जे तामणात पाणी टाकलेलं आहे ना त्या पाण्याला आधण आलेलं आहे। आपण आता हे तामण ना उघडून थोडं आतमध्ये हलवू। ही कोबू ना आपण एकदा अशी हलवून घेऊ, खाली वर करू। कोबूला चांगलं पाणी सुटलेलं आहे। यामध्ये आपण पाणी नाही टाकलं तरी पण याला पाणी सुटलेलं आहे। आता ह्या अंगच्या पाण्यानेच ही कोबू चांगली शिजून निघणार आहे। याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं। अंगाच्या पाण्यानेच कोबू चांगली शिजून निघती। तुम्हाला जर वाटलंच पाणी कमी आहे तर तुम्ही थोडंसं पाणी टाका, पण पाणी टाकण्याची काही गरज नाही। गावाकडचे लोक अशीच कोबू बनवतात चुलीवरती। त्याच पद्धतीने आपण कोबू बनवली। आता ही कोबू आपण ना अजून शिजून देऊ। ही शिजलेली नाही पूर्णपणे। यावरती हे परत आपण ना परत ठेवून देऊ। आणि आता हे ना चांगलं कोबू आपण शिजून घेऊ। 8-9 मिनिटं झालेले आहे। आता आपण ना हे झाकण काढून घेऊ। आता ही कोबू ना आपण चांगली हलवून घेऊ। अंगच्या पाण्याने मी कोबू शिजून घेतलेली आहे। याच्यामध्ये दुसरं एक्स्ट्रा कोणताही पाणी नाही टाकलं। डाळ पण आपली चांगली शिजलेली आहे कोबू मधली, आणि कोबू सुद्धा चांगला शिजलेला आहे। तुम्ही सुद्धा ही कोबू एकदा नक्की बनवून बघा। अंगच्या पाण्याने कोबू खूप भारी लागतो खायला। आता इथे आपला कोबू बनवून झालेला आहे। तुम्हाला जर कोबूची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। असंच भेटूया आता आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत। गावाकडचे पद्धती सोबत मी रेसिपी बनवते। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर भेटूया आता नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।